सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न आशा सेविका व गट प्रवर्तक संघटना जिल्हा बुलढाणा यांच्या वतीनं शुक्रवारी शेगाव तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना विविध प्रलंबित मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. निवेदनात नमूद करण्यात आले की आशा सेविका व गट प्रवर्तक या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असून कोरोना काळात त्यांनी जीवाची पर्वा न करता सेवा बजावली. जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या कार्याची दखल घेतली असली तरी आजही अत्यल्प मानधनावर त्यांच्याकडून सुमारे 45 प्रकारची आरोग्यविषयक कामे करून घेतली जात आहेत. तसेच BLO व SIR सारखी योजनाबाह्य निवडणूक कामे अतिरिक्त मोबदल्याशिवाय सोपवली जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. संघटनेने सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, ग्रॅज्युएटी, PF, पेन्शन, थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता, वाढीव प्रोत्साहन रक्कम, सामाजिक सुरक्षा, ANM भरतीत आरक्षण आणि पदोन्नतीचे धोरण लागू करण्याची मागणी केली आहे. ही मागणी तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेने दिला. नारायण दाभाळे, अजिंक्य भारत न्यूज करिता शेगाव.